आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। स्कूल व्हॅन चालकावर दोघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार व्हॅन चालक हा मालकासोबत न्यायालयात गेल्याचा राग मनात धरून स्कूल व्हॅन चालकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी कोयत्याच्या साह्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी व्हॅनमध्ये 8 विद्यार्थी होते। व्हॅनच्या कोयत्याने काचा फोडल्या, पण सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही। ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वाघोली येथील बकोरी फाट्यावर BGS विद्यालयाजवळ घडली आहे। सचिन इंगोले असं हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या व्हॅन चालकाचं नाव आहे। या प्रकरणी त्याने पोलिसात फिर्याद दिली असून हल्ला करणाऱ्या अल्पवयीन तरुणांसह आकाश तोरंबे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन कदम हा व्हॅन मालक आहे। त्यांच्याकडे इंगोले हा चालक म्हणून काम करत आहे। कदम यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची 6 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायालयात तारीख होती। इंगोले हा कदम यांच्यासोबत न्यायालयात गेला होता। न्यायालयात का गेला याचा राग मनात धरून आकाश तोरंबे यांनी मित्राच्या साह्याने स्कूलमधून व्हॅन निघाल्यानंतर चालकावर कोयत्याच्या साह्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। व्हॅनची पुढील आणि चालकाच्या बाजूची काच ही या हल्ल्यात फुटली आहे। पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला ही काच लागून तो किरकोळ जखमी झाला। या प्रकरणाने घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केला। त्यानंतर हे हल्लेखोर पळून गेले। या प्रकरणाने व्हॅन मधील विद्यार्थी घाबरले। ही घटना कळताच पालक शाळेत पोहोचले आणि मुलांना घरी नेले। भर रोडवर हा हल्ल्याचा प्रकार घडला। या घटनेने पालक वर्गातही चिंता वाढली आहे। मुले व्हॅन मध्ये असताना असा गंभीर प्रकार होणं चिंतेची बाब आहे। मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालाय। या घटनेने मुले घाबरलेत। भर रस्त्यावर भर सकाळी गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे हल्ले होणे गंभीर बाब आहे। पोलिसांनी या बाबीचं गांभीर्य लक्षात घेऊन असे हल्ले यापुढे होणार नाही यासाठी अत्यंत कडक कारवाई करायला हवी अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली आहे। हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घ्यावे। काही महिन्यांपूर्वी वाघोली परिसरात एका स्कूलच्या बसचा अपघात झाला होता। यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते। हा अपघात भयंकर होता। यानंतर सोमवारी हल्ल्याचा गंभीर प्रकार घडला। अशा प्रकाराने मुले भेदरत असून त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे पालक चिंतेत आहेत। स्कूल वाहनांची तपासणी होणं गरजेचं आहे। वाघोली आणि परिसरात 50हून अधिक स्कूल आहेत। त्यासाठी शेकडो बस, रिक्षा, व्हॅन विद्यार्थ्यांची ने-आण करतात। मात्र ही सर्व वाहने परवाना घेऊन अधिकृत आहेत की नाही, चालक कोण आणि कसे आहेत याची वेळोवेळी पाहणी करावी। RTO वाहतूक पोलीस यांनी अधूनमधून तपासणी करायला पाहिजे अशी मागणी पालकांकडून होतीये। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी अश्विनी उंदरे, वाघोली। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।